शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामी तृतीयं गच्छामि। आता चूक नाही करायची, जशी हेडलाईन आहे तशीच म्हणायची आहे. पाऊस पंचशिलानी पानातिपाता वीरमणी शिक्कापदं समादियामि वीरमणि शिक्कापदं समादियामि अदिन्नदाना वीरमणि शिक्कापदं समादियामि अदिन्नदाना वीरमणि शिक्कापदं समादियामि। पाऊन म्हणा कामेषु मिथ्याचारा वीरमणि शिक्कापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वीरमणि शिक्कापदं समादियामि। सूरामेरयमज्ज पमादठाना वीरमणि शिक्कापदं समादियामि वीरमणि शिक्कापदं समादियामि। सूरा मेरयमज्ज पमादठाना वीरमणि शिक्कापदं समादियामि सुरामेरयमज्ज प्रमादठाना वीरमणि शिक्कापदं समादियामि। श्री शरणेन साधी पंचशील धम्म साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादिन संपादित म्हणते. गंध पूजा म्हणायची नाही आहे, पूजा वगैरे म्हणायची आहे. ठीक आहे, तर पाहून म्हणायची नाही. हेडलाईन एकही चुकवायची आता म्हणताना वनेच्या कार्य घेऊन जायच्या आणि हेडलाईन मनाची सुरुवात झाल्या पाहिजे. नाही तर विहारात पहिले जसे म्हणतो ते हेडलाईन म्हणजे हे इथं जसं आहे धूप पूजा दीप पूजा ते हेडलाईन म्हणायची. हा, बुद्ध वंदनेची हेडलाईन म्हणायची. म्हणजे जे बरोबर आहे, पण धूप राहिला तर म्हणायची, नाही तर धूप पूजा म्हणायची नाही. पण बाकी चैतीय पूजा, बुद्ध वंदना, बोधी वंदना आहे तर याच्या हेडलाईन सुद्धा म्हणल्या पाहिजे. पण आपल्याला सवय पडली आहे का नाही, तर ते सवय लागल्या पाहिजे ना, तसे सुधारल्या पाहिजे. पहिलचे लोक चुका करत होते म्हणून आपण चुका केल्या नाही पाहिजे. ठीक आहे, चला पुष्पपूजा. पुष्पपूजा माझ्यासोबतच बरं. वन्न गंध गुणोपेतं एकं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद सरोरुये पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पुण्येन मेतेन लभामि पुष्पं मिलायति यथा इदं कायोततायाति विनाशभार. धूपपूजा गन्धर्वयुतेन धूपेन सुगन्धिना पूजये पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तम. प्रदीपूजा घनसारपदितेन दीपेन तमधंसिना त्रिलोकदीपं सम्बुद्ध पूजयामि तमोनुद. चैतीय पूजा बुद्ध धम्म च संग सुगत तनुभवा धातु गभ्ये लंकाय जम्बुदीपे त्रिदश पुरवरे नागलोके च धूपे सभ्ये बुधस्य बिम्बे सकलदश दिशे केसरोमादिधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशवरतनुज बोधिचेदियं नमामि वन्दामि चेदियं सब्बटानेषु पठित शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. बोधिपूजा यस्य मूल्ये निषिन्नो वा
सपरि विजयङ्कर पतो सपयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते। बुद्ध वंदना। बुद्ध वंदना। इति पिसु भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विजाचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिसधम्मसारथि सत्ता देव मनस्सान बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच बुद्धातीता च एच बुद्धानागता पशुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सपदं नत्ति मे शरणम् अन्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सत्यवज्रेण होतु मे जयमङ्गलम् उत्तमं येन वन्देऽहं पादपं सुरवरुत्तमम् बुद्धेयो कलितो दोषो बुद्धो भ्रमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विद्यते विद्यावृतु रतनं बुद्धसमं नास्ति तस्मात् शान्ति भवन्तु मे योऽसनिषिन्नो वरबोधिमूले मानससेन मन्ति विजेता सम्बोधिमागति अनन्तयानो लोकोत्तमं परमामि बुद्धं। धम्मवन्दना। धम्मवन्दना। स्वाकातो भगवता धम्म सन्देशिको अकालिको ययेपसिको उपनायिको पश्चातं वेदितव्यो विनुयीति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मातीता च एच धम्मानागता पशुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा नत्ति मे शरणम् अन्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सत्यवज्रेण होतु मे जयमङ्गलम् उत्तमं येन वन्देऽहं धम्मं जीवितवरम् धम्मो यो कलितो दोषो धम्मो भ्रमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विद्यते विविधाभूतो रतनं धम्मसमं नास्ति तस्मात् शान्ति भवन्तु मे अष्टाङ्गिको हरियुगतो जनान् मोक्षं भवेषु भुजगो वमग्गो धम्मोऽयं शान्तिकरोपनीतो नियानिको तं परमामि धम्मम्। बोधिसत्वांना प्रणाम। संघवंदना। उपटिपन्नो भगवतो सावक संघो उपटिपन्नो भगवतो सावक संघो नैपटिपन्नो भगवतो सावक संघो सदिपटिपन्नो भगवतो सावक संघो यतं चत्वारि पुरुषयुगानि अष्टपुरुषयुगला एष भगवतो सावक संघ आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनन्तरं पुण्यं कृतं लोकसाति संगं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच संघातीता च एच संघानागता पशुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सम्पदा नत्ति मे शरणम् अन्यं संघो मे शरणं वरम् एतेन सत्यवज्रेण
तमेन वन्देऽहं संघचातिविदुत्तमं संगे यो खलितो दोषो संगो यमतु तम्मं यं किञ्चिरतनं लोके विद्यते विविधा बुद्धं रतनं संगसमानत्ति तस्मासोऽन्ति भवन्तु मे संगो युक्तो वरदक्षिणीयो सतेन्द्रियो वनमहीनो गुणैके समेधिपतो अनास्तौतं प्रणमामि संकल्प म्हणजे सुखी राहण्याचा संकल्प. इमाय धम्मपटिपती धम्मानि धम्मपटिपती इमाय धम्मपटिपती इमाय पटिपती जाति जरा व्याधि मरण परिमुच्य स्वामी इमेन पुण्यकर्मेण मामे बाल समागम संतं समागम हन्तु यावनि भक्ति देहो वसन्तु कालेन सत्सम्पत्ति हेतु च हितो भवतु लोकश्च राजा भवतु धम्मिको इमाय बुद्ध पूजाय कर्ताय शुद्धचेतसा चिरन्दितु सद्धम्म लोको बन्तु सुखी सदा इमाय धम्म पूजाय कर्ताय शुद्धचेतसा चिरन्दितु सद्धम्म लोको बन्तु सुखी सदा इमाय संघ पूजाय कर्ताय शुद्धचेतसा चिरन्दितु सद्धम्म लोको बन्तु सुखी सदा लोको बन्तु सुखी सदा लोको बन्तु सुखी सदा. 5 मिनिट झाले. पहिल्यांदा म्हणतो बुद्ध पूजा सुखी म्हणतो, दुसरा द्वितीयंपी धम्म म्हणतो सुखी आणि तिसरा संघ म्हणतो सुखी. सब संपत्ति सिद्धिया सब संपत्ति सिद्धिया सब रोग विनाशाय भवे दीर्घायुदायक सब दुःख विनाशाय भन्ते अनुगत्वा परितवृत मंगल. द्वितीयंपि विपत्ति पटिवाय सब संपत्ति सिद्धिया सब रोग विनाशाय भवे दीर्घायुदायक सब दुःख विनाशाय भन्ते अनुगत्वा परितवृत मंगल. तत्यंपी संकटातून मुक्त होण्यासाठी सर्व संपत्तीच्या प्राप्तीसाठी रोग नाशासाठी दीर्घायुष्यासाठी दुःख नाशासाठी हे बनते कृपा करून आपण कल्याणकारक पैतरण पाठ करावा. तेथे निब्बाण शब्द आहे, पण निब्बाण शब्द म्हणत नाही. निब्बाण म्हणजे अनंत होते. भगवान बुद्धाच्या काळात उपदेश देत होते तर अनंत होत होते आणि अनंत भिक्षू होते म्हणून ते याचना म्हणत होते. म्हणून श्री ते त्याच्यासाठी आहे, आमच्यासाठी नाही. गृहस्थ माणसासाठी दुःख भय रोग आपत्ती विपत्तीसाठी आहे सूत्र म्हणून याचना कुठे म्हणायची तेवढीच म्हणायची. ठीक आहे. परत कधी भंतीजी किंवा उपासक येते तोही शब्द म्हणाला होते, मनाचा नाही, कारण तुम्ही निर्वाण प्राप्त करू शकत नाही. ठीक आहे. चला आता भगवान बुद्धाच्या शिष्य होता आनंदा. वैशालीवर संकट आले होते तर भगवान बुद्धाच्या भिक्षापात्रावर पाणी पडवता नगरीवर शिंपण्यात आला होता. श्रीलंकेवर संकट आले होते तर मंदिराच्या भिक्षापात्र बनवता आणि नगरीवर पाणी शिंपण्यात आला होता. तिथे 10 शिलाचा पालन दिला होता, तिथे श्री वैशालीला 5 शिलाचे पालन दिलं होता. ठीक आहे. त्याप्रमाणे मी सुद्धा तुम्हाला बिकट दिवसाच्या पालन दिलं त्यासाठी दिलो, कारण जसे ते आणि मी सुद्धा पाणी शिंपणार आपण गुलाबजलातला. ठीक आहे. तिथे अत्तर टाकवते नाही, अत्तर टाकून तिथे जर डोळ्यात गेला तर डोळे खराब होतील, म्हणजे लक्षात ठेवा. अत्तर कुठलाच आहे? फुलांना. माझ्यासोबत तू आला तरी ठीक म्हणून नाही येतेच शिंपडण्या आणि माझ्यासोबत येतो फक्त. ठीक आहे. आवाज सुद्धा हो आता करा तुला करायचा आवाज सुद्धा कोणी म्हणायचा
नाही, नाही. बाकी सूत्र म्हणा तरी चालेल. चालेल. ठीक आहे? समन्ता चक्रवालेषु अत्रं गच्छन्तु देवता सद्धम्म मुनिराजस शृण्वन्तु सक्कमुक्क धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता परीत धम्मश्रवणकालो अयं भदन्ता नमो तस् भगवतु अरहतु सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतु अरहतु सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतु अरहतु सम्मा सम्बुद्धस्स ए संता संतचित्ता त्रिसरसरना एतं लोकन्तरेव उम्मा भुम्मा च देवा गुणगणगहन भावटा सब्बकालम् एते आयन्तु देवा वरकनकमये मेरुराजे वसन्तु सन्तोषहेतु मुनिवरवचन सोत्तुमग्ग समग्ग सभ्येषु चक्रवालेषु यक्खादेवाच ब्राह्मणो यममेहि कतपुण्य सब्ब संपत्ति साधक सभ्येतम् अनुमोदित्वा सम्मगाशासनिरता प्रमादरहिता हुन्तु आरक्षासु विशेषतो शासनस्य लोकस्य वृद्धि भवतु सर्वदा शासनं च लोकं च देवा रक्षन्तु सर्वदा सन्धिहुन्तु सुखी सभ्य परिवारे हि अन्तनु अनिदा सुमना हुन्तु स हे विनाति विराजतो वा सुरतो वा मनुष्यतो वा सुरू झालं. गीतो वा उदकतो वा पिशाचतो वा कानुकतो वा कनकटतो वा नखततो वा जनपद रोगतो वा सद्धमतो वा असंधितो वा स्पुरिषितो वा चंड हत्ती अस मेघ गोन कुकुर ऐच्छिक विच्छिक मनी सप दीपी अच्छ तरच सुकर मैस यक्ष रख साधी नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपदतो वा सभ्य अरक गंतु करनिमित्त सुत्त म्हणजे मराठीत अर्थ आहे कर्तव्य दक्ष सुत्त. नाही नाही शेवटी म्हणायचं दार खाल्ल्यावर चांगला वांगा खाल्ल्यावर चांगला तर तेव्हा साधू म्हणायचं, कारण तेलीच्या साधूला होकार दिला आणि याच्या साधूला होकार द्यायचं चांगलं नाही वाटत म्हणून भगवान बुद्धाच्या काळात ती परंपरा होती. पण येते एकटाच होऊन राहिलो ना, मग सर्वात शेवटी ना. ठीक आहे, साधू म्हणजे उत्तम होते ना, तर मग सर्वात शेवटी म्हणायचं. ठीक आहे, विचार बोलायचा नाही. करनिमित्त सुत्त तुम्हाला येत असेल तर म्हणल्या पाहिजे. ठीक आहे, आणि त्याच्यात मराठीत अर्थ वाचून ठेवायचा. यस्सानुभावतो यक्खानेव दशेन्ति विसन यम्मी च वानित्रंजन्तो रहति देव मतंदिन्तो सुख सुपोति सुतो च पाप किंचिन पसन्ति एवमादि गुणोपेतं परितं बनामे करणीयमत्त कुशलेन यन्तं सन्त पद अभिसमे च सुको च उजु च सुजु च सुवचस् मृदु अनंतमानि संत सुख च सुबर च अपकिच्छु सलकवुत्ति सतन्द्रिये च निपको च भगब्बो कुलेष्वनुर्गिद्धो न चंकुद समाचरे किंचि यन्नो विन्नु परे उपवदेयो सुखिनो वा केमिनो हन्तु सभ्ये सत्ता भवन्तु सुखितत्ता एकेचि पानभूतति तसा वा थावरा वान्वशेषा वा दिग्गा वा मंता वा मज्जे मारसा कन्नकथुल्ला दिट्टा वा एव दिट्टा हे च दूरे वसन्ति अविदूरे भूता वा संभवेशी वा सभ्ये सत्ता भवन्तु सुखितत्ता न परो पर निकुबेत न त्रिमन्ये च कतचि न किंचि व्यारसना पटिक संज्ञानात्र मेत्रे
दुःखी मे चेय माता येता नियपुत आयुषा एक पुत मन रखे एवं सर्वभूतेषु मान संभाव्य परिमाण मैत्रंच सर्वलोकस्मि मान संभाव्य परिमाण उदोच अदोच तिर्यांच संवाद अवेरसपत तिट्टचर निशिन्नो वा शयानो वा यावस विगत मिद्दो यन्तं सन्ति अदितेय ब्रह्ममेतव्यारिन्दमाहु दिटे च अनुपगम्यशील वा दस्सन्यनो संपन्न कामेषु विनयगेद नाही जातो गवसेय पुनरेती वाईट स्वप्नांना आपण चांगली झोप लागते आणि चांगल्या रीतीने जीवन जगता येते. ठीक आहे. त्यानंतर मोरपरीत रक्षा पाठ आहे. बुद्धांनी स्वतःच्या रक्षेसाठी म्हणलं होता बोधिसत्व असते. पुरंतो बोधि संभारे निब्बत मोर योनीय येन सवितारक महासत वनेचरा चिरस्वायमन्तांपि नेव संख्यं सुगण्यन्तु ब्रह्ममतांति यत्कात परितं भनामे उदतय्या चक्कुमा एक राजा हरिसवन्न पट्टविपभासु तत नमस्मामि हरिसवन्न पट्टविपभास तयज्जागुता विहरेमु दिवस हे ब्राह्मणा वेदज्ञ सब्बधम्मे ते मे नमो ते च म पालयन्तु नमस्तु बुद्धान नमस्तु बोधिया नम विमुक्तान नम विमुक्तिया हिम्मसो परित कत्वा मोरो चरित ईसन अपतय्या चक्कुमा एक राजा हरिसवन्न पट्टविपभास तत नमस्मामि हरिसवन्न पट्टविपभास तयज्जागुता विहरे मूर्ति हे ब्राह्मणा वेदज्ञ सब्बधम्मे ते मे नमो ते च म पालयन्तु नमस्तु बुद्धान नमस्तु बोधिया नम विमुक्तान नम विमुक्तिया हिम्मसो परित कत्वा मोरो वासमकपयेति ध्वजगपरित हा भीती नष्ट करणारा सूत्र आहे. त्याच्यामध्ये लिहिला भीती कोणत्या कारणाने निर्माण होते आणि ते कशी नष्ट करता येते. ठीक आहे. तो सूत्र म्हणताना आपला फायदा होते, भीती नष्ट होते. यासानुसरणेनापि अनंत लिखेपि पाणिनो पतित दिगच्छन्ति भूमिय बीज सबदा सबुपदमजालमा यक्खा चोरारी संभवा गणनाच मुत्तानं परितं बनामे एवमे सुत एक समया भगवा सावत्य विरति जेतवने अनाथ पिंडिकाच आरामे तन्नको भगवा भिक्खु आमतेस भिक्खवती वदन्ति ते भिक्खु भगवतो वच्चसोसु भगवा एतदवच भूतपुब्ब भीकवे देवासुर संगामो समुपबुलावची अत्तको भीकवे तत्को देवानमिंदो देवी सावतींसी आमतींसी सच्ची मारीसा देवान संगमंगतान उपजय्य भय्य वाचमितंत वा लोमांस वा ममेव तस्मै समय दजग उल्लोकेत मम हिव दजग उल्लोकेत यं भविष्यति भय्य वा समितंत वा लोमांस वा सुपैसति नाचे में दजग उल्लोकेत अत्त प्रजापतिस देवराजस दजग उल्लोकेत यं भविष्यति भय्य वा चमितंत वा लोमांस वा सुपैसति नाचे प्रजापतिस देवराजस दजग उल्लोकेत वरुणस देवराजस दजग उल्लोकेत वरुणस इव देवराजस दजग उल्लोकेत यं भविष्यति भय्य वा चमितंत वा लोमांस वा सुपैसति नाचे वरुणस देवराजस दजग उल्लोकेत आत्त ईशानस देवराजस दजग उल्लोकेत ईशानस इव देवराजस दजग उल्लोकेत यं भविष्यति भय्य वा चमितंत वा लोमांस वा सुपैसति तकुपन भीकवे सक्कस देवानमिंदस वा दजग उल्लोकेत प्रजापतिस वा देवराजस वा दजग उल्लोकेत वरुणस वा देवराजस दजग उल्लोकेत ईशानस वा देवराजस दजग उल्लोकेत यं भविष्यति भय्य वा चमितंत वा लोमांस वा सुपैतापि न पीपयेत तज्ञेसहिति सक्को भीकवे देवानमिंदो अवीत रागो अवीत दोषो अवीत मोह विरुचंबि उन्नासी पलायिति अंच भीकवे एव वंदामि सच्चितुम्मात भीकवे अरण्यगतान वा रूकमलगतान वा शून्यागारगतान वा उपजय्य भय्य वा चमितंत वा लोमांसो वा ममेव तस्मै समय अनुसर्यात् इति पिसो भगवा
अरहं सम्मा संबुद्ध बीजाचरण संपन्न सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीश धम्म सारथि सत्ता देव मनुष्यान बुद्धो भगवाति मम हि वो भिक्खवे अनुसरन्त यं भविष्यति भय्यवा चमितंत वा लोमांस वसुपैसति न चेमनुसर्यात् अत धम्मनुसर्यात् स्वाक्कातो भगवता धम्मो संदिष्टिको अकालिको यये पश्चिको उपनायको पच्चतं वेति तभो विनुहीति धम्म जीव भिक्खवे अनुसरन्तं यं भविष्यति भय्यवा चमितंत वा लोमांसो वासुपैसति न चे प्रजापतिस् देवराजस् धजग उल्लोकेत अत प्रजापतिस् देवराजस् धजग उल्लोकेत न चे प्रजापतिस् देवराजस् उल्लोकेत अत वरुणस्य देवराजस्य धजग उल्लोकेत वरुणस्य इव देवराजस्य धजग उल्लोकेत यं भविष्यति भय्यवा चमितंत वा लोमांस वसुपैसति न चे वरुणस्य देवराजस्य धजग उल्लोकेत अत ईशानस्य देवराजस्य धजग उल्लोकेत यं भविष्यति भय्यवा चमितंत वा लोमांस वसुपैसति तकोपन्न भिक्खवे सक्कस्य देवानमिन्दस्य वा धजग उल्लोकेत प्रजापतिस्य देवराजस्य वा धजग उल्लोकेत वरुणस्य वा देवराजस्य धजग उल्लोकेत ईशानस्य वा देवराजस्य धजग उल्लोकेत यं भविष्यति भय्यवा चमितंत वा लोमांसो वा सुपय्यतापि न पीपयेत त किंस हेतु सक्को भिक्खवे देवानमिन्दो अवीत रागो अवीत दोषो अवीत मोहो भिरुचंबि उन्नासी पलायेति अंच भिक्खवे एव वंदामि सच्चे तुम्माक भिक्खवे अरण्यगता न वा रूकमूलगता न वा शून्यागारगता न वा उपजय्य भय्यवा चमितंत वा लोमांसो वा ममेव तस्मिन् समयं सर्यामि इतिपिषु भगवान् अरहं सम्मा सम्बुद्धो बीजाचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीश धम्म सारथि सत्ता देव मनुष्यान् बुद्धो भगवाति मम हि वो भिक्खवे अनुसरन्तं यं भविष्यति भय्यवा चमितंत वा लोमांसो वसुपैसति न चेमनुसर्यात् अथ धम्मनुसर्यात् स्वाक्कातो भगवता धम्मो संदिष्टिको अकालिको यये पश्चिको उपनायको पच्चतं वेति तभो विनुहीति धम्म जीव भिक्खवे अनुसरन्तं यं भविष्यति भय्यवा चमितंत वा लोमांसो वसुपैसति न चेदम्मनुसर्यात् अथ धम्मनुसर्यात् सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो उजुपटिपन्नो भगवतो सावकसंघो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसंघो स्वामीजीपटिपन्नो भगवतो सावकसंघो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्टपुरुषपुद्गला एष भगवतो सावकसंघो आहुनेय पाहुनेय दक्षिणेय अंजलिकरणेय अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाति संगीव भिक्खवे अनुसरन्तं यं भविष्यति भय्यवा चमितंत वा लोमांसो वसुपैसति तकिंस हेतु तथागत भिक्खवे अरहं सम्मा सम्बुद्धो वीतरागो वीतदोषो वीतमोहो विरु अच्छम्भ्य अनुत्रासी अपलायेति इंद्रवोच भगवा इंद्रवत सुगतो अतपरस एतदोच सत्ता अरण्ये रूकमूले वा शून्यागारे वा भिक्खवो अनुसर्यन्तं सम्बुद्ध भय्यतुमाकनुषीय न च बुद्धसर्यात् लोकजित नरास अथ धम्मसर्यात् नियानि सुदेशित न चेदं
नो चेदम्मसर्यात् नियानिक स्वदेशीत अत्संगसर्यात् नियानिक स्वदेशीत अत्संगसर्यात् पुण्यकेतनुत्र एव बुद्धं सरन्तान धम्मसंगच भिक्खु बाह्यवाचमितंतव लोमं सुवनयसतीति पटकभानवहरनिटित्त हा ध्वजक परित्त आहे. मग त्याच्यानंतर आहे भोजांग सूत्र किंवा गिरिमानंद सूत्र. ज्याच्या घरी जास्त विमाच्या होत नाही ते त्याच्या घरी गिरिमानंद सूत्र वाचायचा आणि प्रत्येकाच्या घरी भोजांग सूत्र कोणतं ना कोणता म्हणायचा. 4-5 सूत्र आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. भोजांग म्हणजे बो दोन्ही अंगांना आणि त्याच्या पुण्याच्या प्रतापामुळे सर्व रोग नष्ट होणे. यम महाकश्यपो ते रूपरीत मुनिसंतिका स्वत्वा तस्मी खनेयेव वशी निरुपदो भोजंग बल संयुक्त परितम बनाम एवमे सूत एक समया भगवा राजगये विहरति वेलुवने करंदक निवाप तेन कोपन समयेन आयस्मा महाकश्यपो पिपलिवाय विहरति आबाधिको होति दुःखितो बालगिल्लानो अतको भगवा सायन समयन पटिसल्लानो उठितो येनाय स्म महाकश्यपो तेन उपसंकमित्वा पन्नति आसने निषिज्य को भगवा आयस्मन्त इतदवोच कच्चिते कश्यप कमनीय कच्चियापनीय कच्चि